विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसून येत आहे। आधी मुख्यमंत्रीपद, मग मंत्रिपदांचं वाटप आणि नंतर खाते वाटप या गोष्टींवरून बरीच चर्चा आता रंगलेली आहे। त्यापाठोपाठ ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्या नाराजांची देखील चर्चा होऊ लागली। या नाराज नेत्यांपैकी एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे छगन भुजबळ। आज छगन भुजबळांनी थेट सागर गाठलं होतं, पाहूयात। नाराज भुजबळांचं सागरवर मंथन, सागरवर भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। नव्या वर्षात भुजबळ कार्यकर्त्यांना देणार का गिफ्ट? गाण्याच्या ओळी होत्या, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, काय आपल्या मनामध्ये नेमकं? तो आपको क्या कहना है अभी? जो सही है तो कह दिया। मंत्रिपदी डावलल्यानंतर नाराज झालेल्या भुजबळांनी आक्रमक होत आपण राष्ट्रवादीत राहणार नसल्याचे संकेत दिले होते। त्यानंतर काही दिवस कार्यकर्त्यांशी सातत्याने चर्चा करणारे भुजबळ आज अचानक सकाळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले। त्यानंतर चर्चा सुरू झाली ती जे लाखोचे जे मिळाले झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहात आणि एक जर नसलो तर आम्ही सेफ पण होतो। हम एक है तो सेफ है, आजाद है असे म्हणणारे भुजबळ दादांची साथ सोडत कमळाला साथ देणार का याची एकीकडे ही चर्चा सुरू असताना तिथं भुजबळांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि फडणवीसांना आपण सगळं सांगितलं असून त्यांनी 8-10 दिवसांचा कालावधी मागितल्याचं म्हटलं। तर ओबीसी समाज नाराज असल्याचं आपल्याला कळतंय, त्यांची नाराजी दूर करण्याकरता आपण नक्कीच विचार करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं भुजबळ म्हणाले। मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे। हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांचे ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा। राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यात मान्यता आहे, त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे। भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्या सोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीने त्यातनं मार्ग काढला। दरम्यान भुजबळांच्या नाराजीवर महाराष्ट्रात तोडगा निघाला नाही तर भुजबळ येत्या काळात दिल्लीला जाण्याची बातमी समोर आली आहे। छगन भुजबळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पण यावर अजित पवार यांना विचारलं असता तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवत आहे, मात्र भुजबळांचा प्रश्न सुटताना दिसत नाही। आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील, भाजपचे वरिष्ठ दिल्लीला जाणार नाही। आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू। थोडक्यात काय तर सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असणाऱ्या भुजबळांसंदर्भात येत्या 8-10 दिवसात म्हणजेच नव्या वर्षात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। तेव्हा या नव्या वर्षात भुजबळ कार्यकर्त्यांना काय गिफ्ट देणार? नव्या वर्षात नव्या वाटेवर चालण्याचा भुजबळ निर्णय घेणार की त्याच पक्षात राहून आपली लढाई नव्या पद्धतीने लढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।